आज आहे डे 3 आणि आम्ही आता तिरुपतीवरून चाललो एरुलला. तिकडे आम्ही एक मंदिराचं दर्शन घेणार आहेत. कांजीपुरमला जाणार आहोत. तिकडे साड्यांची वगैरे खरेदी छान छान करणार आहोत. येस, तर आता आम्ही निघतो आहे. आता नाश्ता करायला लागलेत सगळेजणं. सो आम्हाला नाश्ता तर नाही मिळाला बिकॉज आम्हाला थोडंसं लेट झालं, पण आम्ही आता चहा घेतो आहे. आम्ही तिरुपतीला स्टे केलं होता आणि आम्ही स्टे DG ग्रँड म्हणून हॉटेल आहे, इथे केलं होतं. चांगलं आहे हॉटेल, छान आहे. कोणाला जर तिरुपतीला यायचं असेल आणि राहायचं असेल तर DG ग्रँडमध्ये तुम्ही राहू शकता. इथेच हॉटेलच्या बाहेर आम्ही डाळवडा वगैरे खातोय, म्हणजे नाश्ता करतोय. कोणा खाता अजून? इडली, डाळवडा. काय तुला खायचं असेल तर बोल, बस मला माझ्या पोटात दुखणं नाही. डाळवडा आहे, छान आहे. आपल्याकडे थोडासा कडक असतो, इथे थोडासा छान नरम आहे, सॉफ्ट आहे, मस्त. भाऊ इडली डाळवडा सगळंच खातो. आणि पण केलेला आहे सगळ्यांनी नाश्ता. राग नाही आला पाहिजे ना. आता आम्ही सगळेजण बसमध्ये आहोत आणि आता आम्ही तिरुपतीवरून निघालोत एल्लोरला जायला. सो सगळेजण मस्त तयार होऊन चाललेले आहेत. काहीतरी बोला सगळ्यांनी. येस, आम्ही मज्जा करणार आहोत एल्लोरला. त्याच्यानंतर उद्या जाणार आहोत चेन्नईला आणि मग त्याच्यानंतर पालघर. सगळीकडे फक्त उनोच खेळायचं असतो. आता बसमध्ये पण हे लोक उनो खेळत बसलेले आहेत, म्हणजे जागा नाही काय नाही, पण उनोच खेळायचं. आम्ही आता इथे आंबा कापायला लावलाय मस्त. हेच ते 50 रुपयावाले आंबे जे आम्ही काल घेतले होते. आंबा म्हणजे कच्चा पिक्का असा आंबा आहे हा. टेस्टी एक नंबर आहे. मस्त आहे. चाट मसाला जास्त लाल पडायला लागले. चाट मसाला पाहिजे का त्याच्यावर? चाट मसाला मस्त आहे. हाय, आम्ही पुन्हा लोकेशनला पोहोचलेलो आहोत. लक्ष्मीनारायण गोल्डन टेम्पल आहे एरोलचं, तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. पण तिथे कोणतंच आपण गॅजेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईल वगैरे काहीच कॅरी करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळं आमच्या गाडीमध्येच ठेवणार आहोत. तर मला आतमध्ये काही शूट करता येणार नाही, त्यामुळे आम्ही दर्शन झाल्यानंतर पुन्हा भेटूया. आम्ही घेतला मोबाईल, आम्ही आतमध्ये लॉकरला ठेवू, कारण की काही शूट होत नाही. कारण तिरुपतीला पण आम्ही काही शूट करू शकलो नाही, म्हणून म्हटलं की बाहेर चालतोय मोबाईल तर आपण घेऊया, म्हणजे काहीतरी शूट करता येईल. गर्दी थोडी कमी आहे, त्यामुळे काही अशी जास्त गर्दी वाटत नाहीये, त्यामुळे आमचं दर्शन लवकर होईल. फोन डिपॉझिट करतोय. तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर आहे. मंदिर आतमध्ये, आतमध्ये जायचं आहे एंट्री आणि आतमध्ये मंदिर आहे. तिकडे फोन अलाउ नाही आहे,
आम्ही आता इकडे डिपॉझिट करतोय फोन. आमचं सर्वांचं दर्शन आत्ता जस्ट झालेलं आहे. आम्ही सगळे बाहेर निघालेलो आहोत. बघू शकता सगळे बसलेत. आमच्या घरचे मम्मी वगैरे जेवायला गेलेले आहेत. आम्ही सगळे बाहेर थांबलोत कारण आम्ही आतमध्ये भरपूर काय काय खाल्लेलं आहे. आतमध्ये अजिबातच फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे काहीच शूट करू शकलो नाही. पण बघण्यासारखं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. तिकडची जी लक्ष्मीची मूर्ती आहे ती 70 किलो सोन्याची मूर्ती आहे. इकडे जे गणपती मंदिर आहे ते 1700 किलो चांदीची मूर्ती आहे. ती गणपतीची खूप सुंदर आणि बघण्यासारखी आहे. आतमध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, तुम्ही विकत घेऊ शकतात, खाऊ शकतात. आणि आतमध्ये भरपूर शॉपिंग करण्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही खूप शॉपिंगही करू शकतात. तिथे अशी गर्दी वगैरे असंच काही नसते, पण फिरायला वगैरे तुम्हाला 1-2 तास मॅक्झिमम लागतातच पूर्ण फिरण्यासाठी. कारण की पूर्ण ग्राउंड आहे आणि ते खूप मोठं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फिरायला 2 तास लागतातच. त्यामुळे तुम्ही बघायला येऊ शकता. खूप छान मंदिर आहे. मला आतमधले फोटोज टाकता आले नाही किंवा काढता आले नाही. मी नेटवरून फोटो या व्हिडिओमध्ये टाकते. आम्ही आता एलोरवरून कांचीपुरमला आलेलो आहोत. आम्ही आज इकडे स्टे करणार आहोत कांचीपुरमला आणि उद्या मग पुन्हा आम्ही चेन्नईला जाणार आहोत. आता आम्ही कांचीपुरमला काय काय बघणार आहेत हे मला काही आयडिया नाही आहे, पण बघू. आम्हाला साडीची शॉपिंग वगैरे करायची, त्याच्यासाठी आम्ही जाणार आहेत. हॅलो, तर आम्ही आता सगळेजण फ्रेश झालेलो आहोत, रेडी झालेलो आहोत. सगळेजण इकडे रेडी आहेत, बघू शकतात तुम्ही. आता आम्ही चाललेलो आम्ही 1-2 देवदर्शनाला जाणार आहेत. कोणती तरी इकडे जे छान मंदिर आहेत कांचीपुरम, आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत छानपैकी शॉपिंग करायला कांचीवरम साड्यांची. कारण आम्ही आता कांचीवरमला आहोत आणि इकडे खूप छान मंदिरं आहेत. आत्ता पाऊस आलेला आहे. आम्ही 3 दिवसानंतर आता पाऊस बघितला आणि तो पाऊस पण जरा ऊन पावसासारखाच आहे, पण एक सोबत आहे. आम्ही आता डमडममध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही आता चाललो पहिले मंदिरात आणि मग त्यानंतर जाऊ शॉपिंगला. ह्या मंदिरात आलेलो आहोत आता. खूप सुंदर मंदिर आहे. साऊथचे टेम्पल्स खूपच छान असतात. सुंदर मंदिर आहे, खूप छान वाटते. दगडाचं आहे, छान आहे, सुंदर आहे आणि हे अखंड वाटते. खूप छान, खूप सुंदर. बऱ्याचशा अशा लहान लहान देवांच्या मूर्त्या आहेत असं पूर्ण मंदिरामध्ये. शंकर भगवानचं मंदिर आहे. आतमध्ये गाभाऱ्यात फोटोशूट अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी आतमध्ये नाही करू शकली. मी मंदिराच्या आवारात करू शकते फोटोशूट. गणपती देवस्थान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या शिवलिंग आहेत, लहान लहान शिवलिंग आहेत पूर्ण. अतिशय सुंदर मंदिर आहे, पूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि म्हणतात की हे 800 वर्ष पूर्वीचं मंदिर आहे. परिसरातच खूप छान असं कुंड आहे, खूप सुंदर आहे. दगडाचं पूर्ण काम आहे. हे मंडळ प्रसाद खाणारं सदा आणि कदा मंडळ आखा दिवस प्रसाद खात असतात. सेकंड लोकेशनला पोहोचलेलो आहोत मंदिराच्या. कामाक्षी मंदिर म्हणून ते मंदिर आहे, खूप सुंदर आहे, तसंच आहे, छान वाटते. हे आहे कामाक्षी मंदिर.
आम्ही आता साड्यांची शॉपिंग करायला आलेलो आहोत. इकडे स्ट्रीट शॉपिंग वगैरे नाही होत, असे शॉप्स आहेत छान छान. आता जिकडे आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत तिकडे त्यांची स्वतःची फॅक्टरी पण आहे आणि त्यांचं आउटलेट पण आहे. खूप साड्या व्हरायटीजमध्ये आहेत, बघू शकतात. कॉटनमध्ये वगैरे पण सगळ्या साड्या आहेत. आम्ही आता सगळेजण इकडे बसलेलो आहोत साड्या घ्यायला. बघू आता कशा आवडतात कशा ते. माझ्यासाठी ही वाली साडी घेतली आहे कॉटनमध्ये आणि बाबांनी एक घेऊन दिली आहे मला नेव्ही ब्ल्यूमध्ये, पण ती आता मम्मीकडे पॅक झालेली आहे त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकत. आणि कशी आहे कमेंट करून सांगा. आता खूप शॉपिंग केलेली आहे, सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे. साड्या घेतल्या आहेत वेगवेगळ्या. सो येस, आता आम्ही निघतो इकडून. कांजीपुरम लक्ष्मी गणपती सिल्क म्हणून ह्या शॉपचं नाव आहे. हे गव्हर्नमेंट रजिस्टर शॉप आहे आणि प्लस इथे स्वतःचं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्त साड्या मिळतात आणि छान मिळतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इकडे शॉपिंग करू शकतात. जर तुम्ही कांजीपुरमला आलात तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. त्यांनी आम्हाला चहा दिलेला आहे. आत्ता वाजलेत 8:30. पण येस, चाय लवर, ऑलवेज चाय आम्ही पितोय. सगळेच जण बाहेर निघाले पण सगळ्यांना थांबून सांगितलं चहा, कारण की ह्या शॉपपासून चहाचं दुकान लांब आहे. त्यामुळे ते बोललेत की प्लीज चहा पिऊन जा. त्यामुळे आम्ही आता चहा पितोय. चहा प्यायला लागले. नाना, ओके, हाउ द जोश? यस. कितना साड़ी लिया? साड़ी में 10,000 का खरीदी कर लिया. 10,000 का साडी खरेदी केल्या नानाने. तिन्नानी केवढी साडी घेतल्या? 6 साड्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. फार स्वस्त आहे. लक्ष्मी गणपती शॉपला व्हिजिट करा. खूप चांगला शॉप आहे. स्वस्त साड्या आहेत आणि छान साड्या आहेत. बोला ना. कांचीपुरमला आला तर लक्ष्मी गणपतीला व्हिजिट करा ना. कंपनी आहे. हां, त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि प्लस गव्हर्नमेंट रजिस्टर त्यांचं शॉप आहे. 3, 4, 5, 4, 6, 4, 7, 4, 8. आता लक्ष ठेवायला जरा. 5, 4, 7, 6, 8, 3, 9, 2, 6, 1. 6. सो आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो सगळेजण आणि आमची जशी पैज लागलेली की डॉमिनोजचा पिझ्झा मागवायचा, जी आम्ही बेट हरलेलो ते आम्ही मागवलेलं आहे. काय करणं द्यावं लागतं. ठीक आहे. आणि होता त्याने गार्लिक ब्रेड मागवलेले आहेत. मी आणि रिद्धीने 6 in 1 मागवलेले आहेत. ते पण 2, पण एक त्यांची कॉन्ट्री आहे, एक आमचं आहे. सो इट्स ओके, मज्जा येणार आहे. आम्ही खाणार आहेत आता डॉमिनोजचा पिझ्झा. गरम असणार आहे बट भूक लागलाय खूप. हा मौनीत आहे. हा 1 बाईट मध्ये तो काय गार्लिक ब्रेड आहे एकत्र खाणार आहे. बघूयात. त्यांच्या यम वर्सचं काहीतरी चॅलेंज करतायत ते. खाल्ला त्याने, खाल्ला कसं काय. सो इथेच आपला ब्लॉग संपतोय आजचा. आता उद्या आम्ही जेव्हा चेन्नईला जाणार आहे तो आणि नेक्स्ट डे घरी, हा ब्लॉग लवकरच येईल. तिथपर्यंत स्टे ट्यून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.